नमस्ते मंडळी, जय महाराष्ट्र. मी शिवम गणेश मोगल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आपण आलेलो तो रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पळसदरी या गावामध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरून तुम्ही ओळखलं असणारच. तर आपण आज जाणार होते जिथे साक्षात श्री स्वामी समर्थांचा वास आहे, जिथे साक्षात श्री स्वामी समर्थ तब्बल असं म्हटलं जातं की तब्बल ज्यांनी 22 दिवस वास्तव्य केलं होतं अशा पळसदरी इथल्या आपण मठामध्ये जाणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही पळसदरी इथे येत असाल तर तुम्ही जर बाय रोड येत असाल बाईकने किंवा कारने तर तुम्हाला कर्जत खोपोली बायपास रोडवर पळसदरी गाव अगदी रस्त्यालगतच आहे. आणि जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर पळसदरी सुद्धा एक स्वतंत्र रेल्वे स्टेशन आहे. तर तुम्ही जर CST वरून येणाऱ्या ट्रेन येत असाल तर तुम्हाला कर्जत इथे उतरावं लागेल, किंवा जर खोपोली ट्रेन असेल तर तुम्ही डायरेक्ट पळसदरी या ठिकाणी उतरू शकता. आणि जर ट्रेन कर्जतपर्यंत असेल तर तुम्हाला कर्जतवरून ट्रेन चेंज करून कर्जत खोपोली जी लाईन सुरू आहे लोकल लाईन, त्या ट्रेनने तुम्ही थेट पळसदरी या स्टेशनपर्यंत येऊन उतरू शकता. आणि तिथून या कच्च्या पायवाटेने तुम्ही थेट सरळ पळसदरी गावापर्यंत जाऊ शकता. तर मित्रांनो, अशी एक छोटीशी वाट आहे या ठिकाणी. पळसदरी स्टेशनपासून ते थेट आपल्याला डायरेक्ट घेऊन जाते पळसदरी गावापर्यंत. इथून सुंदर असं निसर्गरम्य या ठिकाणी गाव हे पळसदरी आहे, निसर्गाच्या कुशीमध्ये. या ठिकाणी पाहू शकता रेल्वे ट्रॅकसुद्धा आहे जो थेट खंडाळाच्या दिशेने गेलेला आहे. इकडे खंडाळा लोणावळ्याला कनेक्ट करतो, पुण्याला कनेक्ट करतो. तर पळसदरी गावामध्ये अगदी निसर्गरम्य वातावरण आहे. अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं आहे कर्जत तालुक्यातील पळसदरी गाव. आपण खालच्या बाजूने पाहू शकतो छोट्याशा नदीचं असं पाणी येतं आणि याच्याच पलीकडे हे पळसदरी गावचं धरण आहे. मित्रांनो, रविवार असल्याकारणाने बहुतेक मठामध्ये गर्दी असू शकते, कारण की मंदिर रविवार आणि गुरुवारी पूर्ण दिवस उघडं असतं, ओपन असतं. आणि इतर दिवशी मंदिर संध्याकाळी 4 नंतर उघडलं जातं. तर पाहूया, आज रविवार असल्याकारणाने थोडीफार आपल्याला गर्दी पाहायला मिळू शकते. तर मंडळी, एकंदरीत असा हा रोड आहे. त्या ठिकाणी स्टेशनच्या ठिकाणी हा रोड गेलेला आहे आणि तिकडून आपण आलेलो आहोत. आता इकडून आपण गावाकडे जाणार आहोत. हे सुद्धा मावशी आणि मामा. मावशी, मठातून जाऊन आलेत काय? झालं दर्शन? किती वेळ लागला तुम्हाला दर्शनासाठी? तरी पण झटपट झालं? गेलो होतो 12च्या आत. ओके. गर्दी आहे का? आरती झाली तुम्हाला? गर्दी नाही. गर्दी नाही ना, त्याचं रविवार असल्या कारणाने आम्हाला वाटलं की गर्दी असेल. चला, श्री स्वामी समर्थ. आपण आता पोहोचलो गावामध्ये आणि इथूनच गावातूनच मठाकडे जाण्याचा रस्ता आहे. पावसाला पण सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, हे 2 टिल्लू सुद्धा मठाकडे चाललेले आहेत. एक लाल टिल्लू आहे, एक मरून कलरचा टिल्लू आहे. आणि आता कच्च्या वाटेने आपण मठाच्या दिशेने चाललो. मित्रांनो, या गावामध्ये आल्यानंतर अगदी तुम्हाला प्रसन्न असं वातावरण पाहायला मिळेल. आणि गावातूनच त्या मठाकडे जायला रस्ता गेलेला आहे. जर तुम्ही बाय रोड येत असाल तर अगदी रोडच्या कडेलाच लागून ते मठ आहे. मात्र जर ट्रेननी येत असाल तर तुम्हाला गावातून यावं लागेल. तर काही भक्त आपल्या परतीच्या मार्गावर लागलेले आहेत. स्वामी समर्थांच्या मठाचं दर्शन घेऊन आता परतीच्या मार्गाकडे लागलेले आहेत. इकडेच ते या साईडून मठ आणि मठाकडून हे सर्व आलेले स्वामींचे भक्त. गावामध्ये आपल्याला जुनी विहीर पाहायला मिळते. हल्ली
गावाकडे थोडंसं विहिरींचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता अशा प्रकारच्या विहिरी अगदी आपल्या जुन्या आठवणी ताज्या करून जातात. अगदी स्वच्छ पाणी या विहिरीचं. बहुतेक हे पाणी अजूनसुद्धा वापरण्यात येतं घरकामासाठी. आता आपल्याला ह्या बाजूने जायचं आहे, तिथे लगेच गेल्यानंतर मठ आहे आणि इकडून. तर मित्रांनो, आपण आता मठाच्या मागच्या बाजूला पोचलेलो आहोत, कारण की आपण गावातून आलो होतो, ट्रेनने आलो होतो, त्या म्हणून आपल्याला मागच्या बाजूने यावं लागलं. आणि इकडेच मठ आहे स्वामी समर्थ. तर आपण समोरच्या द्वाराने जाऊया, समोरून वळसा घालून. बोर्ड हे बघा, इथे बोर्ड लावलेलं आहे मुख्य प्रवेशद्वाराकडे. तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते. रविवार असल्या कारणाने अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी गर्दी करतात. मात्र जर तुम्ही मधल्या वाराला जर आलात ना, तर थोडीशी गर्दी कमी पाहायला मिळेल. रविवार आणि गुरुवार या दिवशी या ठिकाणी भरपूर गर्दी पाहायला मिळते. कशी दिलीस फुलं? कशी आहेत फुलं? 10 रुपये घ्या. मित्रांनो, ही दर्शन रांगेमध्ये आपण चालू. मित्रांनो, ती जागा जिथे स्वामींचे पायाचे ठसे उमटले होते, अशी ही जागा स्वामींची. या ठिकाणी मित्रांनो स्वामींच्या पादुका वगैरे ठेवण्यात आलेल्या आहेत. स्वामींची मूर्ती आहे, स्वामींची गादी पाहू शकता. आणि याच ठिकाणी स्वामींच्या पावलाचे ठसे सुद्धा उमटले.
तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत ते स्वामींच्या ध्यान मंदिरामध्ये. येथे ध्यान साधना केली जाते. छोटीशी गुहेसारखी त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत. परंतु तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर दर रविवारी आणि गुरुवारी या ठिकाणी महाप्रसाद असतो. या ठिकाणी आता भक्तांच्या भरपूर लाईन लागलेल्या आहेत महाप्रसादासाठी. या ठिकाणी स्वामींचे अनेक भक्त या ठिकाणी आता महाप्रसादाची शोध आहे. छोटी कुठून आलीत? खोपोली. दर रविवारी ते गुरुवारी येते. ओके. श्री स्वामी समर्थ. कुठून आलात का? मुंबई. मुंबई कुठून? गिरगाव. गिरगाव. ओके. तुम्ही पहिल्यांदा आलात का? पहिल्यांदा चालू. कसं वाटलं तुम्हाला मठ? छान वाटलं. अक्कलकोटप्रमाणेच मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे दर रविवार आणि गुरुवार या ठिकाणी महाप्रसाद असतो आणि महाप्रसादासाठी भक्तांचे लांबच लांब या ठिकाणी रांग लावण्यात आलेले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर आपल्यासोबत दोन स्वामींचे भक्त आले. तुमचं नाव काय मित्रांनो? कुठून आलात? खोपोली मधून. दर रविवार गुरुवारी येतात तुम्ही? ओके. त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता रविवारी आणि गुरुवारी असतो ना महाप्रसाद? रविवारी शनिवारी एक टाइम. ओके. गुरुवारी 2 टाइम. पौर्णिमाला दर पौर्णिमाला. आणि या ठिकाणी दत्त जयंतीला उत्सव असतो तेव्हा सुद्धा महाप्रसाद असतो. तेव्हा 2 टाइम. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही पाहू शकता मित्रांनो. पौर्णिमाला. तर मित्रांनो इथे अन्नछत्र निवास. या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात अनेक भक्तजन जे येतात इकडून. या ठिकाणी महाप्रसाद घेऊन या ठिकाणी नंतर जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. मोठे मोठे या ठिकाणी हॉल पाहू शकता तुम्ही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत सर्व भक्तजन या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. मित्रांनो या ठिकाणी नुकतंच शेडचं काम करण्यात आलेलं आहे. सिलिंगचं काम करण्यात आलेलं आहे. सुंदर लाकडी पद्धतीची या ठिकाणी सिलिंग बनवण्यात आलेली आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझं नाव दत्तात्रय भाऊ दरेकर उर्फ मला या ठिकाणी सर्व दादू दरेकर या नावाने ओळखतात. मी अगदी मठाच्या पायाभरणीपासून या ठिकाणी सेवा करत असतो आणि ती आजही सेवा माझी अखंड सुरू आहे. तसेच हे आमचे मित्र कैलास देशमुख हे या ठिकाणी स्वामींची सेवा म्हणून या ठिकाणी सेवा करत असतात. आज आपण या पुण्यभूमीमध्ये उभे आहात. हे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मठ 1992 साली बाजूला असलेल्या तलावाच्या काठी 108 वनयुक्त पारायण झालं. त्यानंतर 1995 साली दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या मठाचं भूमिपूजन झालं. त्या मठाची स्थापना मठाधिपती गुरुवर्य दादा महाराज दरेकर यांना दृष्टांत झाला आणि त्यानंतर या मठाची स्थापना करण्यात आली. 1995 साली दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि मठाचं काम त्या ठिकाणी 22 दिवसात पूर्ण करण्यात आलं. याचं कारण असं की श्री स्वामी कुठून मुंबईला जात असताना या ठिकाणी 22 दिवस वास्तव्य केलं होतं.
आणि हा दृष्टांत दादांना झाला आणि त्यानंतर या मठाची उभारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे या मठामध्ये गुरुवार, रविवार, शनिवार आणि पौर्णिमा या दिवशी महाप्रसाद असतो. गुरुवारी रात्री महाप्रसाद असतो आणि 9:25 वाजता पालखी सोहळा असतो. मठाच्या भोवती एक प्रदक्षिणा होते. त्यानंतर मठामध्ये दत्त जयंती उत्सव, गुरुपौर्णिमा आणि स्वामींचा समाधी दिन कार्यक्रम साजरे होतात. प्रगट दिनाला खूप मोठी यात्रा या मठातून निघते. बाजूला तलावाच्या काठी त्या ठिकाणी स्वामींची आरती होते. पुन्हा ती रथयात्रा मठामध्ये येते. त्या दिवशी सुद्धा महाप्रसाद असतो. दोन्ही वेळेला महाप्रसाद दिला जातो. तसेच अनेक गावाहून बाहेर गावाहून या ठिकाणी पालख्या येत असतात. त्यांचं मठाच्या वतीने अतिशय स्वागत केलं जातं. तसेच मठामध्ये अनेक भजन सेवा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत असतात. धन्यवाद. मित्रांनो, या मठाबद्दल सविस्तर माहिती या फलकावर सुद्धा लावण्यात आलेली आहे. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी दादांना दृष्टांत झाला होता. पितृदादा यांची समाधी आहे. तेच मठाच्या बाहेर त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता आपण स्वामींचा रथ पाहायला जाणार आहोत. स्वामींची पालखी, जिथून स्वामींची पालखी त्याच्या रथामध्ये त्यात आपण रथ पाहणार आहोत. ही स्वामी रथ आहे. अगदी लाकडी बांधकाम असलेली ही पालखी, हे रथ, सुंदर अशी बनावट केलेली आहे. सुंदर कोरीव काम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लक्ष्मी सुद्धा मूर्ती कोरलेली या ठिकाणी. चारी बाजूने मातेची मूर्ती कोरलेली आहे लाकडामध्ये. छोट्या टिल्लूंना 2 आईस्क्रीम घेतले आहेत. बघू त्यांची खुशी कशी होते. ऐ, हे बघ तुला, इकडं बघ, इकडं बघ. हे तुला नाव काय? तुझं नाव काय? ती सांग, तू सांग, नाही तर आईस्क्रीम दे माझा परत. नाव सांग जोरात, जोरात नाव सांग. आईस्क्रीम दिलं तुला मी, नाव सांग. तुझं सांग परत, तुझं सांग. ए टिल्लू, यो यो यो, थँक्यू बोल मला, थँक्यू बोल, थँक्यू बोल. हे आहे पळसझरीतलं धरण. आणि या बाजूला रेल्वे ट्रॅक. अजून सुद्धा बरेच भाविक स्वामींच्या मठाकडे जात आहेत. ते दर्शनासाठी आलेले भाविक. आता आपण जाणार आहोत परतीच्या प्रवासाकडे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आज आपण आलो होतो कर्जतमधील पळसझरी या गावामध्ये, जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. तर आपण या संपूर्ण व्हिडिओमधून या संपूर्ण मठाबद्दल माहिती जाणून घेतली. तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर नक्की भेट द्या. नक्कीच स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा, मी सर्वांना आवाहन करेन. आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.